जय श्री कृष्ण. श्रीमद भागवत कथा पंचम दिवस. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत भगवान की जय. मागच्या भागामध्ये म्हणजेच नवम स्कंधामध्ये आपण थोडक्यामध्ये श्रीरामचरित्र पाहिलं आणि आज दशम स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र श्रीकृष्ण जन्मकथा आज आपण पाहणार आहोत. शुकाचार्य मुनींनी अगदी संक्षिप्त स्वरूपात म्हणजे फक्त 3 अध्यायामध्येच श्रीरामकथा परीक्षितीला सांगितली आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण कथा ही सुद्धा परीक्षिती राजाला शुकाचार्य मुनी अगदी संक्षेपामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगू लागले. तेव्हा परीक्षिती राजा म्हणाले, हे शुकाचार्य मुनी, मला कृष्णकथा थोडक्यात नाही तर विस्ताराने ऐकायची आहे. म्हणून शुकाचार्यांना परीक्षितीने विनंती केली आणि म्हणाले, कथितो वंशविस्तारः भवता सोमसूर्ययः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्. अर्थात, हे शुकाचार्य मुनी, तुम्ही मला कृष्णचरित्र विस्ताराने सांगा. तेव्हा शुकाचार्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, सम्यक व्यवस्थिता बुद्धी तव राजर्षी सप्तम वासुदेव कथायाम ते यज्जाता नैष्ठिकीरतीही. हे परीक्षिती, अरे तुला तहान भूक काहीच कसं लागत नाही. कथा सुरू होऊन आज 5वा दिवस उजाडला. तू अन्न पाणी सर्व काही विसरून गेलास. तुला भूक कशी लागत नाही, तुला तहान कशी लागत नाही. तेव्हा परीक्षिती राजा म्हणाले, नैषाति दुस्सह क्षुन्मा त्यक्तोद अपि बाधते पिबंतम त्वन्मुखा भोज अच्युतम हरिकथामृतम. तुमच्या मुखातून मी अमृतपान करत आहे, हे कथामृत, आणि त्यामुळे मला तहान भूक कशाचंच भान राहिलेलं नाही. म्हणून हे गुरुवर, तुम्ही मला कथा सांगा. मग पुढे शुकाचार्य बोलायला लागले, परीक्षिती, साधारण जीवाचा जन्म होतो, पण भगवंताचा जन्म होत नाही, त्यांचा अवतार होतो. ते अवतार घेतात. अवनाम अधहा उतरतीती अवतारा, म्हणजे जो सच्चिदानंद स्वरूप आहे पण तो आपल्यासारखं रूप घेऊन आपल्यासाठी खाली येतो. आणि अजून एक अवताराचा प्रकार आहे, तो म्हणजे अप्राकृत देह धारण करणे. मग अप्राकृत म्हणजे भगवंताच्या अशा देहाला म्हणतात ज्याला साधारण देहासारखे षड्विकार नसतात. मग कोणते षड्विकार? तर अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे षड्विकार साधारण जीवाला असतात. देव कधी म्हातारा होत नाही, तो कधी मरतही नाही. सर्वथा अविप्लुत ज्ञानक्रिया शक्तित्रेय सती साक्षात्मयी कविलासत्वम अवतारत्वम, म्हणजे ज्याची ज्ञानक्रिया आणि भावशक्ती सदैव जागृत असते, त्याला अवतार असे म्हणतात. मग भगवंताचे अवतार हे 6 प्रकारचे असतात. मग कोणते 6 प्रकारचे अवतार? अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, अवशेष अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. मग अंशांश अवतार म्हणजे जे भगवंताने सोपवलेल्या सृष्टी आदी कार्यामध्ये देवाला मदत करतात, त्याला अंश अवतार म्हणतात. आणि जे अंश अवताराला मदत करतात त्याला अंशांश अवतार म्हणतात. आवेश अवतार म्हणजे नरसिंह अवताराला, म्हणजेच नरसिंह भगवंताच्या अवतारासारखे जे अवतार असतात अशा अवताराला आवेश अवतार म्हणतात. जेव्हा शास्त्राच्या माध्यमातून धर्माची स्थापना भगवान करतात त्याला कला अवतार म्हणतात. आणि जेव्हा भगवान चतुर्व्यूह रूपाने येतात तेव्हा त्याला पूर्ण अवतार म्हणतात. आणि एका कार्यासाठी येऊन परमात्मा जेव्हा कोटी कार्य करतात तेव्हा त्याला परिपूर्ण अवतार म्हणतात. मग श्रीरामाचा अवतार म्हणजे पूर्ण अवतार आणि फक्त श्रीकृष्ण भगवंताचा अवतार हा परिपूर्ण अवतार मानला जातो. मग भगवान अवताराला का येतात बरं?
वर्णन केले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात धर्माची संस्थापना, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश या 3 कारणांसाठी भगवंताचा अवतार होतो. भगवान अवतार लीला धारण करतात. मग एकदा काय झालं तर पृथ्वीला पापाचं ओझं झालं. मग परीक्षितीने विचारले, पृथ्वीला कोणत्या पापाचं ओझं झालं होतं? तर शुकाचार्य मुनी म्हणाले, कृष्ण भक्तिविहीन लोकांचं ओझं पृथ्वीला झालं होतं. आणि जे घरातील वयस्कर वृद्ध लोकांचा आणि आईवडिलांचा तिरस्कार करतात त्यांचं पृथ्वीला ओझं झालं होतं. जे लोक सद्गुरूंची निंदा करतात आणि जे दुष्ट, दुराचारी, क्रोधी, अत्याचारी, व्यभिचारी अशा सर्व लोकांचं पृथ्वीला ओझं झालं होतं. म्हणून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि मग ब्रह्मदेवाने पृथ्वीला सांगितलं, आम्ही तुझं गाऱ्हाणं, तुझं दुःख भगवंतापर्यंत पोहोचवू. भगवंत यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. मग ब्रह्मदेवादिक सर्व देवता क्षीरसागरावर आले. शेषावर पहुडलेले भगवान आणि त्यांचे पाय दाबत असलेली लक्ष्मी माता यांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला आणि सांगितलं की पृथ्वीला पापाचं ओझं झालं आहे, म्हणून तुम्ही पापीजनांचा नाश करण्यासाठी अवताराला यावं. तेव्हा भगवान म्हणाले, हो, मी नक्कीच अवताराला येईल. पण तेव्हा नारदजी भगवंताला म्हणाले, नको नको भगवन, तुम्ही नका जाऊ अवताराला. तेव्हा भगवान म्हणाले, अहो नारदजी, तुम्ही असं काय म्हणताय? मी अवतार घेऊ नको? तेव्हा नारदजी म्हणाले, हे भगवन, तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले अवतार ऐका आणि तुम्ही सर्व अवतारांमध्ये काय काय केलं ते आधी जाणून घ्या. असं म्हणून मग नारदजी बोलायला लागले. भगवंतांनी आजवर घेतलेल्या अवतारांचं वर्णन करून सांगू लागले. नारदजी म्हणायला लागले, तुम्ही 7 अवतार घेतले, किती तारिले सांगा. मत्स्य कुर्म वा वराह, तिसरा जन्म फुका श्रीरंगा. म्हणजे पहिला अवतार मत्स्य, यामध्ये फक्त एका सत्यव्रत राजाचा उद्धार तुम्ही केला आणि निघून गेलात. पुन्हा कुर्म अवतार घेतला आणि फक्त समुद्र मंथनाला मदत करून पुन्हा निघून गेलात. त्यानंतर तिसरा वराह अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला जागेवर आणून ठेवलं आणि पुन्हा वैकुंठाला निघून गेलात. आता पुढचं ऐका म्हणे. चौथ्या अवताराचे ठाई कितीतरी आडंबर होई. थोर गर्जना मोहित नाहे, तरले एकच पोर बापडे. पुढे तर बोलण्याची सोयच नाही. तुम्हीच केली भिक्षामदेही, नाव कशाला उद्धाराचे, अधपतन केले सवरीचे. ज्याने वधिली आपुली आई, इच्छा रे त्या कळोनी काही. उद्धाराच्या कामासी हो, रागीट माणूस अगदी बाळा. 5-6 पुढच्या अवतारी, तारियले नल अंगदशवरी. तदनात्मज सुग्रीव विभीषण, इथे संपले तव रामायण. असे तुमच्या आत्तापर्यंतचे 7 अवतार तुम्ही धारण केले आणि सर्व वेळी अवताराला येणे आणि थोड्या लोकांचा उद्धार करून निघून जाणे. भगवन, हा असा अवतार तुम्ही यावेळी घेऊ नका. मग नारदजींचं बोलणं ऐकून भगवान म्हणाले, ठीक आहे नारदजी, आता यावेळी मी परिपूर्ण अवतार घेईन. हा अवतार हा कृष्ण अवतार असा असेल की या अवताराची कथा, या अवताराचं नुसतं चरित्र जरी कोणी ऐकलं तरी त्या भक्तांचा उद्धार होईल. असा हा कृष्ण अवतार घेऊन मी अवताराला येणार आहे. मग नारदजी अतिशय आनंदित झाले आणि म्हणाले, मी आत्ता पृथ्वीवर जाऊन सांगतो म्हणे की आनंदून महोत्सव करा, कारण आता तुमचा तारणहार येणार आहे. लोकांसी कथितो आता सकल हे, जाओनिया भूवरी.
आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी. पापीही असला जरी कुणी सेविल भावे पदा होनी परिहार राहील पुढे येतील ना आपदा. असं नारदजी सर्वांना सांगतात. तारणहार अवताराला येणार आहे, तारणहार अवताराला येणार आहे. मग हे राधाराणीला कळलं आणि आता देवाचा विरह होणार म्हणून राधाराणी बेशुद्ध झाली. तेव्हा तिला शुद्धीवर आणलं आणि भगवान राधाराणीला म्हणाले, तूही चल माझ्यासोबत अवताराला. मग राधाराणी म्हणाली, जिथं गोवर्धन नाही, यमुना नदी नाही, तिथं मी कशाला येणार, कशी येणार. आणि मग भगवंतांनी गोलोकातून 84 कोसाचा गोवर्धन पर्वत, यमुना नदी आणि 300 कोटी गोपिका, 300 कोटी गोपाळ हे सर्व गोलोकातून आणले. आणि एवढंच नाही तर भगवंतांनी सांगितलं, माझ्या कालस्वरूप शेषानं रोहिणीच्या उदरातून प्रकट व्हावं. मग लक्ष्मीनं भीष्मकाच्या घरी प्रकट व्हावं. माझे सर्व सखा आणि सर्व गोपिकांनी आता अवताराला यायचं आहे असं सांगितलं. आणि माझ्या भक्तांच्या उद्धारासाठी मी कृष्ण रूपाने अवताराला येणार आहे असं सांगितलं. पुढील भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची कथा ऐकणार आहोत. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.